खरं म्हणजे आपल्याला हा स्वातंत्र्य दिन हा 79वा आहे. पण तसं पाहता आपण स्वतंत्र कधी झालो आहे 47ला. माझं नशीब चांगलं आहे की मी पारतंत्र्यात जन्माला आलो. हे नशीब चांगलं आहे की वाईट आहे ते तुम्ही ठरवा. पण मी पारतंत्र्य पाहिले. 4-5 वर्षाचा असताना पहिलं भारताचं 15 ऑगस्ट झालेलं आहे. 14 ऑगस्ट मिडनाईटला आम्ही तो खांद्यावर बसून कोणाच्या तरी झेंड्याला वंदन केलं. आणि आज 82 इयर्सचे सुद्धा सावरकर सरांच्या इथे मला बोलावून किंवा मी गेल्या वर्षीसुद्धा इथं आलो होतो. जी रिस्पेक्ट तुम्ही एका सैनिकाला देता तिची किंमत आम्ही शब्दांनी पैशांनी करू शकत नाही. स्वातंत्र्यासाठी खरोखरच जे झिजले, मला वाटतं त्यांचा आपल्याला विसर पडू नये किंवा सातत्याने त्यांचं स्मरण करायला पाहिजे. कारण त्यानं जे आयुष्य घटवलं आहे, झिजवले असे सावरकर त्यांची पुस्तकं बरीचशी मी पाहिलेली आहेत, वाचलेली आहेत आणि अनुभवलेली असे आहेत की त्या जेलमध्ये होते, सेल्युलर जेलमध्ये. तिथे 5 ते 7 वेळा मी व्हिजिट देऊन त्याला माझं मंदिर म्हणून समजलेलं आहे. मी नौदलात जाण्यापूर्वी तिथून महाराजांचं दर्शन घेऊन आलं, आपलं आराध्य दैवत शिवाजी महाराजांचं. आणि तिथल्यानंतर माझं नशीब असं की 65ला लगेच 63ला जॉईन झाल्यानंतर 65ला मी पहिलं व्हिजिट अंदमानला दिलं आणि माझी मनं पुरकी झाली म्हणतात. त्यामुळं मला जे पाहायचं होतं ते मी आयुष्यातलं अचिव्हमेंट म्हणतात ते संपूर्ण पाहिलेलं आहे. स्वातंत्र्याबद्दल मी म्हटलं तर ह्या लोकांच्या पुढं मी दर्या मी खतखत म्हणतात त्याचं मी कोणीच नाही, पण थोडंफार मला योगदान देता आलं ते दिलेलं आहे. 65 आर्मी लढलो आहे. पाकिस्तानपासून 19 किलोमीटरवर होतो, रणजीत जहाजावर होतो. आणि त्याच्यानंतर बाहेरच्या सबमरीन्स आपल्याकडे यायच्या आणि त्याच्याकडून आम्हाला शिक्षण मिळालं, पण ते फार थोडं होतं. 10%, 5% असं मिळायचं. आणि जेव्हा आम्ही डिसाईड केलं भारतानं की आपल्याला सुद्धा सबमरीन्स हव्या, तेव्हा फ्रान्समध्ये आपली लोकं शिकायला गेली, जर्मनीमध्ये गेली, UK ला गेली. पण त्या लोकांनी आपल्याला सबमरीन्स दिल्या नाहीत. कारण त्यांना माहिती आहे यांच्या हातात हे शस्त्र पडलं तर आपल्याला हे महागात पडेल. आणि मात्र तेव्हापासून आपला जो रशिया म्हणतात तो खरा मित्र ठरला. त्यानं म्हटलं मी देईन तुम्हाला सबमरीन किती हव्या. 4 सबमरीन्स आम्ही घेतल्या आणि फर्स्ट स्क्वॉड्रन होतं ते. त्या 4थ्या सबमरीनमध्ये माझा लकीली नंबर लागला. आणि एवढं करताना बरेचसे कोर्सेस, बरेचसे हार्डसी, बरेचसे हे होत असतं. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असते आणि ती देशासाठी होती, माझ्यासाठी स्वतःसाठी नव्हती. आणि ती सबमरीन आणल्यानंतर नशीब बघा, 71ला मी जवळजवळ 35 डेज अंडर वॉटर होतो आम्ही पाकिस्तानविरुद्ध लढायला. अचीव केलं आम्ही. आणि आणखीन म्हणजे याच्यात गोष्ट सांगायची की तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्रेम केलं किंवा पाहिजे असेल तर ती तुम्हाला मिळते. आणि ती 2001 साली ती सबमरीन रिटायर झाली, म्हणजे तिला डिकमिशन केलं. अर्थात डिकमिशनला मला त्यांनी बोलवलं असेल, मी ठिकाणावर नव्हतो. अशा वेळेला सबमरीनच्या क्रूला असतात, जे कमिशनिंग क्रू असतात, त्यांना सगळ्यांना बोलवतात, सन्मान देतात. आणि सन्मान जरी दिला नसेल किंवा चुकून राहिला असेल, पण तो मोठा सन्मान मिळाला असा की ती सबमरीन आज चंद्राबाबू नायडू, आंध्राचे चीफ मिनिस्टर, यांनी विकत घेतली 6 करोडला त्यावेळेस. आणि ती 2 वर्ष किनाऱ्यावर समुद्रातून उडून आणली. आज ती म्युझियम म्हणून तिथे ठेवलेली आहे. मी त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे माझ्या सबमरीनवर. आणि मी तिथे जवळजवळ 10 वर्ष सतत सर्व्हिस केलेली आहे, जी की कोणीही केलेली नाही. माझा हे म्हणणं नाही की माझं गिनीज बुकला नाव द्यावं किंवा त्यात कुठल्याही कामासाठी मी काही मिळावं म्हणून केलेलं नाही. पण एवढा आनंद झाला माझ्यापेक्षा माझ्या मिसेसला की खरंच तुम्ही सॅक्रिफाय केले, त्याचं खरं प्राईज तुम्हाला ते मिळालं मेडलपेक्षा. आणि तिथे गेल्यानंतर मी एक त्याच्यावर पुस्तक लिहिले, पाणबुडी कुरसुरा आणि मी. मला अनेकांनी इथं आल्यानं विचारलं की तुम्ही असं का घेऊन आपल्या महाराष्ट्राने घेऊन गेलं. म्हटलं महाराष्ट्रातला आणि राजकारणाबद्दल मला गंध नाही, कारण आय थिंक दॅट इज अ डर्टी पॉलिटिक्स आणि मला त्याच्यात शिरायचं नाही, बोलायचंही नाही. जर आपण घेतली असती तर आज लाखो रुपयांनी जवळ 1.5 करोड महिन्याला मिळाले असते. आज तुम्ही सांगा 2005 पासून 2 सालापासून आजपर्यंत आंध्रा गव्हर्नमेंटनी किती पैसे कमवले त्याच्यावर. आता आजचा सिंदूर वगैरे म्हणतात ते सगळं आणखीन एक मला थोडंसं काही लोकांबद्दल नाव घेत नाही, तुम्हाला समजेलच की सिंदूरला किती पाकिस्तानची हे पडली, किती आमचे जवान गेले. हे लढाईच्या वेळेला लढाईतले तुम्ही कमजोरी करताय सैनिकांना. असं करू नका, असे क्वेश्चन विचारू नका. त्यांना मनोधैर्य
ढळणार नाही, आमच्या सैनिकाचं कधीच ढळणार नाही तुमच्या ह्यानी वावड्यानी. आणि सावरकरांबद्दल कोणाही चांगल्याबद्दल तुम्हाला चांगलं बोलता आलं नाही ते बोलू नका, पण वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका. हे हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व आम्हाला जिवंतच ठेवायचं आहे. हिंदुत्व म्हणजे काही लाट नाही, नाही नाही, आमच्या जिवंत जमिनीतलं रक्त आहे. महाराजांनी काय केलं, कशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढा करून त्या काळात, आज किती वर्षापूर्वी समजा, ते 100 किल्ले काही बांधले, काही नाही. आज आम्हाला त्यांचं संगोपन करता येत नाही, त्यांचं हे रिपेरिंग करता येत नाही. आमची लाजेस्पद गोष्ट आहे. आमच्या पेपरावर ते दिलेलं जातं, एवढे करोड होतात, तेवढे करोड होतात. आता मी परवाच कोकण दौऱ्यावरून आलो. मुंबई गोवा रोड हा वाफळ्या करतात, ते वर्तव्य भासवतात. पुढच्या वर्षी करू, पुढच्या वर्षी. आज मी स्वतः ट्रॅव्हलिंग करतोय, स्वतः गाडी चालवतोय. 13 वर्ष 15 वर्ष झाली तरी ह्यांना होणार नाही, कारण त्या शासनच बरोबर नाही. कुठेतरी लॅक ऑफ आहोत आपण. आणि ते जर झालं नाही, आपल्या भारताची प्रगती आज भारतातच नाही तर जगात ठरलेली आहे, हे आपण सिद्ध करून दिलेलं आहे. आज अमेरिकेसारखे राष्ट्र आपल्यासमोर पाया पडतात अक्षरशः, बाबा रे आमचा माल घ्या, नाही तर आम्ही मरणार आहोत. अमेरिका आपल्यापेक्षा स्ट्रॉंग नाही. फक्त आपल्यात एकजूट ठेवायला पाहिजे. आपसातली भांडणं आपसात मिटवायला पाहिजे, त्या बाहेरच्या लोकांना बोलवू नये. आणि आपल्यात काही सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा. तुम्ही मला एकच सांगा की तुमच्या घराला रंग चांगला आहे हे तुम्ही कधी जाऊन पाहता का? बाहेरचा माणूस सांगतो की तुमच्या घराला रंग छान आहे. तुम्ही स्वतःच्या घरातून बाहेर पडा. यू गो बियॉन्ड द हॉरिझॉन, देन यू विल कम टू नो. तुम्हाला तेव्हा कळेल की आपला भारत आहे पण काय आहे म्हणून. आम्ही गेलो नव्हतो भारताविषयी तर चांगलं आम्ही ऐकलं आहे आणि चांगलं बोललो आहे भारताविषयी. काही ठिकाणी तर आम्हाला विचारलं तुमच्याकडे सायकल बनते का? आम्ही सांगितलं एरोप्लेनचे पार्ट आम्ही एक्सपोर्ट करतो. त्यावेळेस 70 सालची गोष्ट आहे. आणि आजची प्रगती जर बघितली तर तुम्हाला खरोखरच एवढी प्रगती झालेली आहे की इतर देश, पाकिस्तान सोडा, पाकिस्तान ते बाहुलं बनवलेलं आहे. मुंबईत कुठेही झालं की उंदीर मारला, माणूस मला फोन झाला की आपण दाऊदचं नाव घेतो. त्याचं कुठं काय झालं, बॉम्बस्फोट झाला, पाकिस्तानने केला. अरे पाकिस्तान कोण आहे? माझ्याबरोबर इस्रायलचे 2 माणसं आली होती 94ला इथे काश्मीरला फिरायला. ते म्हणाले एवढा मोठा देश आहे तुमचा आणि एवढ्याशा पाकिस्तानला तुम्ही घाबरताय. आज तुम्ही सांगा, मी स्वतः 71 वारला होतो. आम्ही 93,000 पाकिस्तानांना सोडून दिलं सैनिकांना. आणि आपण एक मोठी गोष्ट चूक केली की आपले शेकडो वैमानिक तिथं सडून मेले, ह्याची कोणी कदर घेतली का? तेव्हा जिवंत होते ना, प्राईम मिनिस्टर होते, डिफेन्स मिनिस्टर, सगळे लोक होते. मग त्यांना का नको? त्यांना का आपली माणसं नको देऊ? शूर माणसं गेली त्यांच्याकडे, ह्याचा आम्हाला खेद वाटतो. पण आज असं राहिलेलं नाही. मी सरकारविषयी किंवा पार्टीविषयी, धोरणांविषयी म्हणतो, धोरण बदललं आहे. आज आपल्याला आपत्ती किती येतात. आता नैसर्गिक आपत्ती किती आलेली आहे ते डोळ्यांनी, मोबाईलवर, टी व्हीवर, पत्र बघतो. मग ह्याच्यासाठी काय करतं आपले मी संघाचा कार्यकर्ता असेल नसेल, पण जे संघ करतं, जी मिलिटरी आपली करते. आपल्याला माहिती आहे एरोप्लेन क्रॅश झालं तेव्हा मला ह्याच संस्थेनं मोबाईलवर कळवलं की असं असं हे केलेलं, आपल्याला रक्ताची गरज आहे. इवन आय एम 75, माझं रक्त कोणी घेत नाही, पण ती तयारी दाखवायला पाहिजे. 300 जवान माझे तिथं रक्तासाठी लाईन लावून होते. आपली संस्था आहे, तिथले लोक कित्येक तरी गुजरातला जाऊन हॉस्पिटलच्या बाहेर हॉस्पिटलचे नाव दिली होती, लाईननं उभे होते. ह्याच्यापेक्षा आणखीन काय आपण अपेक्षा करू शकतो आपल्या देशाच्यासाठी देणाऱ्यांचे? फक्त आम्ही गन घेऊन तिथं लढतो हेच नाही, आमच्या पाठीमागे तुम्ही सगळं पाठबळ आहे म्हणून आम्ही लढतो. आणि ते असंच पाठबळ सातत्यानं ठेवावं ही मी विनंती करतो, अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत.